बँकांशी त्यांनी SLBCच्या माध्यमातून मिटिंग केलेली आहे आणि त्यांचं शब्द कालचा काय होतं की बँका तयार झालेल्या आहेत. म्हणजे बँका तयार झालेल्या आहेत, बँकां कोणाचा ऐकतात, रिझर्व्ह बँकेचा ऐकतात, बँकांचा ऐकत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कर्ज त्यांनी सोडून दिलं वगैरे हा भाग नंतरचा आहे, पण आमचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी काय? सिबिल खराब होणार ना. मी सांगितलं ना की सरकारनं 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी करतो असं म्हटलं होतं, तर पूर्णचे पैसे भरले पाहिजे सरकारने व्याजासहित आमचे. आता तुम्ही आहे, तुमच्यावर कर्ज आहे समजा 1.25 लाख रुपये, सरकारनं पाठवले 70,000 रुपये, वरचे पैसे बँक तुम्हाला सोडेल आणि तुम्हाला बिझनेससाठी लोन घ्यायचे देणार नाही बँक, सिबिल खराब आहे तुमचं, वरचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. हो, कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार असते तर त्यांनी तिथे बोलले असते ना. आज झालेला निर्णय कॅबिनेट मंत्र्यांना तिसऱ्या दिवशी कळतो. काही काही निर्णय जे कॅबिनेटमध्ये न होणारे निर्णय आहेत त्यांना नंतर कळतात. त्यांना अधिकार काय? अधिकार असेल तर अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी आमचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी द्यावी. सिबिलवर का बोलत नाही? सिबिलवर बोला. 2 लाख रुपये आम्ही सरसकट माफ करू अशी घोषणा केली का नाही? मग व्याजासहित पैसे भरा ना बँकेमध्ये तुम्ही आमचे. अर्धवट का भरताय, मुद्दल का भरताय? नाही तर तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळणार आहे, तुम्हाला लीजचा दाखला मिळणार. अरे पीक कर्ज मिळेल पण पोराच्या शिक्षणासाठी लोन मिळेल का मला? पुढचे सगळे रस्ते ब्लॉक करतायत ना आमचे. म्हणजे घुमजाव करण्याचा प्रयत्न करायचा, दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा असा सरकारचा अजेंडा आहे. हे आम्ही चालू देणार नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ताकद काय असते सरकारला दाखवून देऊ. जसं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि मी म्हणणाऱ्या हिटलरशाही सरकारला झुकवलं. रोज रात्री यांना झोप लागत नाही म्हणून रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करावे लागतात पंतप्रधानांना. तशी यांनाही रात्री 2-2 वाजता व्हिडिओ करावे लागतील अशी व्यवस्था महाराष्ट्रातला शेतकरी करेल. क्रांतिकारी संघटनेची भूमिका ही क्रांतिकारी स्वरूपाची आहे. मगाशी शक्तीपीठ महामार्गावर विरोध क्रांतिकारी स्वरूपात नाही आहे. जिथं जिथं शक्तीपीठ महामार्गावरील शेतकरी आम्हाला भेटतात आमचा त्यांना पाठिंबा असतो. जिथं ते आम्हाला बोलवतील तिथं आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे. तर असं आहे, शक्तीपीठ महामार्गाला आमचं सुरुवातीपासून डे 1 पासून आम्ही विरोध केलेला आहे. वेळोवेळी मी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ज्या ज्या भागातले शेतकरी त्या त्या जिल्ह्यात गेल्यावर आम्हाला भेटतात त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो. आमच्या बैठका पण त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. जर आम्हाला बोलवलं त्यांनी त्या लढ्यामध्ये तर आम्ही जाऊ, ते काय अडचण नाही. शेतकऱ्यांनी बोलवलं तर जाऊ. शक्तीपीठच्या बाजूला जे असणारे लोक भासवल्या जात आहेत हे सरकारचे एजंट आहेत. शक्तीपीठच्या बाजूला कोणी सामान्य शेतकरी नाही. लेकरापेक्षाही जास्त जीव आपण जमिनीला लावतो, लक्षात ठेवा. त्यामुळे कोणताही शेतकरी तशी जमीन द्यायला तयार होणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्ग झाल्यानं काय आमच्या घरावर काय लय मोठे येणार आहे? हक्काची जमीन आम्ही देणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी कोणी मोर्चा काढला नाही, आंदोलन केलं नाही, मागणी नाही, कोणाचं काहीच नाही. समृद्धी महामार्ग झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडला? फक्त एवढंच झालं की आम्ही विदर्भातल्या लोकांचं आम्हाला 11 तास लागत होते तर आम्हाला आता 9 तास लागतात जायला. इतकंच झालं. शेतकऱ्यांचा एक्सपोर्ट किती वाढला? शेतकऱ्यांचा शेतमाल चालला का कुठे तिकडे? एक्सपोर्ट नाही वाढलं. ते जरी सांगत असतील तरी नाही. इकडे आम्हाला सोयाबीन मध्ये लुटायचं, इकडे आम्हाला कापसात लुटायचं, इकडे आम्हाला दुधात लुटायचं, उसात लुटायचं. आम्ही काय ते नटबोल्ट खायचे का? ते मलबार हिलवाला मंत्री मागे म्हणे ना, शेतीमुळे नाही उद्योगामुळे देशाची भरभराट झाली. आम्ही त्याला सांगितलं की अन्नधान्य खाऊ नका, आम्ही पिकवलेलं, तुमच्या कारखान्यातून तयार झालेलं नटबोल्ट खा. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड, रस्ते, डांबर आणि एखादं मोठी बिल्डिंग म्हणजे विकास नाही. विकास म्हणजे आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं पोरगे परदेशात शिकायला गेलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, नगरपालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, आरोग्याची यंत्रणा चांगली झाली पाहिजे, सामान्य माणसाचं जगणं सुखकर झालं पाहिजे, त्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे. याला म्हणतात विकास. विकास म्हणजे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग नाही. आमच्या विदर्भात एक म्हण आहे की ज्याला काहीच अधिकार नसतात त्याला मालक सांगेल तसं ऐकावं लागतंय. ती म्हण अशी आहे की सांग पाटला काय लिहू, उपट पळाटी पेरगव. हा मग काय. आणि त्यांना जर काही अधिकार आहेत तर त्यांनी बदल करून द्यावे कर्जमुक्ती योजनेमध्ये आम्हाला.
सदाभाऊ खोतनंतर काय नाही, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीच्या नजरेनं सगळ्यांनी बघितलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्यांच्या भावना समजून घेणं महत्वाचे आहेत. आजही पंतप्रधानांनी व्हिडिओ करून त्याच्यावर काय मुझे गालिया दिया, मेरे बाप को गालिया दिया, हा विषय भावनिकतेचा नाहीये, हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाला उगीच पाकिस्तानशी संबंध इकडे कुठे अशा पद्धतीचे संबंध लावू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्न समजून घेतले पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. सरकारने जी कर्जमाफीची योजना आणलेली आहे ही योजना कर्जमुक्ती योजना नसून UTH स्कीम आहे, तडजोड योजना आहे. सरकारने म्हटलंय की आम्ही 2010-21 ते 30/9/22 ला जे लोक थकीत आहेत त्यांना आम्ही 35% रक्कम देऊ, उरलेली रक्कम बँकांनी सोडून द्यायची आहे. हा शब्द वापरला त्यांनी त्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, सोडून द्या, राईट ऑफ करा, सोडून द्या. दुसऱ्या बाजूला 1/10/22 ते 30/9/23 मध्ये ज्यांचं कर्ज थकलंय त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने. 1/10/23 ते 30/9/24 ला जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे. 1/9/24 ते 30/9/25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या. हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलासाठी व्यापारी लोन, होम लोन, इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार. मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का, या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचा या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केले बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा. यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूर मधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये, असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याचं कोऑर्डिनेशन वैभवदादा कांबळेंच्या समन्वयाने त्या ठिकाणी होणार आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. पीक विमा योजना जी सरकारने आणलेली आहे ही बंद करा, 1 रुपयावाली पीक विमा योजना चालू करा जुनी, अशी सरकारकडे आमची मागणी आहे. या वर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त 50% आहे, पुढच्या वर्षी ती पण राहणार नाही. कारण या वर्षी ही योजना अशी आहे की पीक विमाच मिळणार नाही कापणी प्रयोगावर आधारितचा. त्यामुळे 1 रुपयातली जी पीक विमा योजना आहे ती सरकारने आणावी अशी या निमित्तानं आमची मागणी आहे. साखरेचे दर वाढलेले आहेत त्यामुळे ऊसाचे दर आता वाढवले पाहिजे. ज्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारनं केली पाहिजे. सरकार साखर कारखानदारांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. पण शेतकरी पुत्रांनी आता ऊसाचा दांडका हातात घेऊन या कारखानदाराच्या आणि सरकारच्या पाठीत घातला पाहिजे. कारखानदार आणि सरकार यांचं संगनमत आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव सरकारचा त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्नावर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत. ऊसाचा दर असेल, दुधाचा दर असेल, कर्जमुक्तीची लढाई असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातनं होणार आहे. दुसऱ्या बाजूला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार करण्याच्या हेतूने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचे दौरे सुरू आहेत. यामध्ये तरुणांचा ओढा संघटनेकडे जास्त आहे. राजकीय पक्षांपासून आम्ही समान अंतरावर आहोत. आमचं असं नाही की या वर्षी याच्यासोबत युती, पुढच्या वर्षी त्याच्यासोबत युती आणि एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून मोठी लढाई आम्ही उभी करणार आहोत आणि सामाजिक संघटना म्हणून ही संघटना येणाऱ्या काळामध्ये काम करणार. असं आहे, आता दादा फार सिनियर आहेत, आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, माझं बोलणं त्यांना कदाचित रुचणार नाही. पण असं आहे की आमचा जेवढा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास आहे, अहो आम्ही आमचं लाईफ डेडिकेट केलं ना याच्यासाठी. सत्तेतल्या अनेक पदांना लाथ मारलेले आम्ही आहोत. मी वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष होतो 2014च्या सरकारमध्ये. मी राजीनामा देऊन एसटीला गावाकडे आलो. आमचं आयुष्य शेतीच्या प्रश्नावर गेलंय. आमच्या एवढा अभ्यास कुणाचा असणार आहे? मला ज्यांना ज्यांना वाटतं आमचा अभ्यास नाही त्यांनी समोरासमोर यावं, आमच्यासोबत चौकात चर्चा करावी. कोल्हापूरच्या कोणत्या चौकात यायचं, किती वाजता यायचं सांगा, आम्ही घेऊन येतो. तुम्ही तुमचं बाळ घेऊन या, कागदपत्र घेऊन या. आणि 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल